UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार। देवेंद्र फडणवीसांच्या नावावर महायुतीच्या बैठकीत शिक्कामोर्तब। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार। पक्षवाढीसाठी शिंदे राज्यातच राहणार। एकनाथ शिंदे राज्यातच राहणार। सायंकाळपर्यंत शिंदे निर्णय घेतील। शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद न स्वीकारल्यास पक्षातील कुणाला तरी उपमुख्यमंत्री करतील। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। सर्वोच्च खुर्ची मिळत नसल्याने शिंदेंचा चेहरा पडलेला। पक्ष वाचवण्यासाठी शिंदेंकडे उपमुख्यमंत्री पदाशिवाय दुसरा पर्याय नाही। विजय वडेट्टीवारांचा निशाणा। महाराष्ट्राचं नेतृत्व मोदी शहांसमोर मान झुकवून उभे। राज्यात कुणी काय करावं मोदी शहाच ठरवतात। मुख्यमंत्री पदावरून संजय राऊतांची टीका। 3 ते 4 दिवसात शपथविधी होणार। शपथविधी उशिरा होणार म्हणणं चुकीचं। सुधीर मुनगंटीवारांची माहिती। महायुतीत एकनाथ शिंदेंचा योग्य सन्मान राखला जाईल। शिंदेंचा सन्मान म्हणजे आमचा सन्मान। दीपक केसरकरांचं विधान। भाजपनं एकनाथ शिंदेंना सत्तेत ठेवलं हेच खूप आहे। शिंदेंच्या उपमुख्यमंत्री पदावरील चर्चांवर बच्चू कडूंचं वक्तव्य। गृह खात्यासह 12 मंत्रिपद द्या। एकनाथ शिंदेंची महायुतीच्या बैठकीत मागणी। सूत्रांची माहिती। भाजप एकनाथ शिंदेंना गृहमंत्रीपद देण्यास तयार नाही। गृहमंत्रीपदावरून शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं काम आता संपलं। त्यांना हवं ते कधीच मिळणार नाही। संजय राऊतांचा दावा। आजही मुंबईत महायुतीची महत्त्वाची बैठक। आजच्या बैठकीत मंत्रिपद ठरणार। एकनाथ शिंदेंची माहिती। भाजपच्या गटनेता निवडीनंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री ठरणार। एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। 1 डिसेंबरला भाजपच्या गटनेता निवडीची बैठक। सूत्रांची माहिती। महायुतीच्या शपथविधीसाठी ब्रेबॉर्न स्टेडियम आणि बीकेसी मैदानाची चाचपणी। वानखेडे स्टेडियम, शिवाजी पार्क आणि आझाद मैदान उपलब्ध नसल्यानं पर्यायांचा विचार। शिंदे गटाला नगर विकास आणि पीडब्ल्यूडी खातं मिळणार। महायुतीच्या बैठकीत चर्चा। अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदासह अर्थमंत्री मिळणार। सूत्रांची माहिती। प्रफुल्ल पटेलांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता। शिंदे गटालाही केंद्रीय मंत्रिपद मिळणार। सूत्रांची माहिती। वक्फ बोर्डाला दिलेला 10 कोटींचा निधी प्रशासकीय चूक। अधिकाऱ्यांना परस्पर आदेश काढता येणार नाही। चूक तात्काळ दुरुस्त करण्याचे आदेश। सूत्रांची माहिती। मलिकांवरील अॅट्रॉसिटी गुन्ह्याच्या तपासात तपशील सादर करा। मुंबई हायकोर्टाचे पोलिसांना आदेश। नवीन वर्षात राज्यात 29,000 सहकारी संस्थांच्या निवडणुका। 31 डिसेंबरपर्यंत मतदार याद्या देण्याच्या सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या सूचना। किरकोळ बाजारात लसणाला प्रति किलो 400 रुपयांचा दर। लसूण उत्पादन क्षेत्रात घट झाल्यानं घाऊक बाजारात लसणाचा तुटवडा। मध्य महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम। नाशिक, नगर, पुण्यात पारा 9 अंशावर। मुंबईसह ठाण्यात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता। शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राच्या जुहूतील घरी ईडीचे छापे। पॉर्नोग्राफी प्रकरणी ईडीचं धाड सत्र सुरू असल्याची माहिती। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।